नमस्कार, अश्विनी अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण उन्हाळा स्पेशल रेसिपीमध्ये मस्त असा थंडगार फालुद्याची रेसिपी पाहणार आहोत, जे खाऊन अगदी तुमचं मन तृप्त होणार आहे आणि पोटाला सुद्धा गारवा मिळणार आहे। चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया। रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी, सिंपल, सोपी आहे, त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे। तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा। सगळ्यात अगोदर आपण आता सब्जाच्या ज्या बिया आहे ना त्या भिजवून घेऊया। तर साधारणतः 2 चमचे ह्या सब्जाच्या बिया घेतलेल्या आहे। तर सब्जाच्या बिया खाणे शरीरासाठी किती फायदेशीर आहे तर सगळ्यांनाच माहीत आहे, कारण ज्यांना ॲसिडिटीचा त्रास होत असेल किंवा वजन कमी करायचं असेल त्यासाठी हा अत्यंत फायदेशीर आहे। शरीर थंड ठेवण्याचं काम करतात। ज्यांना ॲसिडिटी वारंवार होत असेल ना त्यांनी हे पाण्यामध्ये भिजवून रोजच ह्याचं सेवन केलं पाहिजे, त्यामुळे ना पचनसुद्धा सुधारते आणि आपल्याला डिहायड्रेशन होत असेल तर ते सुद्धा कमी होतं। तर हे काही मिनिटातच छान असं भिजलं जातं। आता हे जरा वेळासाठी साईडला ठेवून देऊया। त्यानंतर इथे ना आपण एक जेलीचं पॅकेट इथे घेतलेलं आहे। गरम पाण्यामध्ये आपल्याला हे छान व्यवस्थित वितळून घ्यायचे आहे आणि एखाद्या पसरट भांड्यामध्ये आपल्याला सेट होण्यासाठी ठेवायचं आहे। हे जेलीचं पॅकेट ना तुम्हाला कुठल्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये आरामात मिळणार आहे आणि त्यावरती मागे प्रोसेससुद्धा लिहिलेलं आहे। फक्त आपल्याला गरम पाण्यामध्ये हे वितळून घ्यायचं आहे आणि एखाद्या पसरट भांड्यामध्ये आपल्याला हे सेट होण्यासाठी ठेवायचं आहे रूम टेम्परेचरला। तर आता मी छान व्यवस्थित ह्या गरम पाण्यामध्ये मिसळून घेतलेलं आहे। त्यानंतर ह्या पसरट ताटामध्ये आता याला सेट होण्यासाठी साईडला ठेवून देते। आपली जेली सेट होत आहे ना तोपर्यंत आपल्याला पुढील कृती सुद्धा करून घ्यायची आहे। जेली साईडला ठेवून देऊया आणि इथे मी एका भांड्यामध्ये ना साधारणतः 1.25 कप एवढं दूध घेतलेलं होतं। दूध तुम्ही कुठलंही घेऊ शकता, गाईचं, म्हशीचं, पॅकेटचं कुठलंही दूध घेऊ शकता। 1.25 कप आपल्याला दूध घ्यायचं आहे आणि त्यामध्ये साधारणतः 3 चमचे मी एवढी साखर घातलेली आहे। साखरेचं प्रमाण ना थोडंफार कमीच ठेवायचं आहे, कारण आपण जेलीसुद्धा घालणार आहोत ना, त्यामध्ये सुद्धा ऑलरेडी साखर असते, त्यामुळे साखरेचं प्रमाण थोडं कमी ठेवायचं आहे। आता दुधाला छान उकळी आली की मी थोडंसं दूध साधारणतः 4 ते 5 चमचे दूध इथे साईडला काढून ठेवलेलं होतं। त्यामध्ये 1 चमचाभर आपल्याला कस्टर्ड पावडर घालायची आहे। तर ही व्हॅनिला फ्लेवरची मी कस्टर्ड पावडर घेतलेली होती। तुमच्याकडे जो फ्लेवर अवेलेबल असेल त्या फ्लेवरची कस्टर्ड पावडर घेतली तरीही चालेल। त्यानंतर थोडी थोडी करून आपल्याला ह्या दुधामध्ये मिसळायचे आहे। आता हे दूध जे आहे ना अगदी जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त पातळही नको, मध्यम असं आपल्याला हे ठेवायचं आहे। तर हे पहा, अशा पद्धतीचं दूध आपलं उकळलं गेलेलं आहे। कस्टर्ड पावडर टाकल्याच्या नंतर साधारणतः 2 ते 3 मिनिटं मोठ्या गॅसवरती उकळून घ्यायचं। छान उकळी आली की त्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे थंड होण्यासाठी याला तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता किंवा नॉर्मल टेम्परेचरला सुद्धा थंड करून घेऊ शकता। त्यानंतर फालुद्यामध्ये ना शेव आपल्याला टाकायची आहे। तर या ठिकाणी मी तांदळाची जी शेव येते ना ही तुम्हाला किराणा मालाच्या दुकानात आरामात अवेलेबल होईल, किंवा इथे ना ह्या फालुद्यामध्ये टाकण्यासाठी शक्यतो ना कॉर्नफ्लॉवरची शेव वापरतात, परंतु इथे तांदळाची शेव माझ्याकडे अवेलेबल होती त्यामुळे मी तीच वापरलेली आहे। हिने सुद्धा खूप छान असा आपला फालुदा तयार होणार आहे। जर तुम्हाला कॉर्नफ्लॉवरची शेव अवेलेबल झाली तर तुम्ही नक्की वापरा, परंतु माझ्याकडे ही असल्यामुळे मी ही तांदळाची शेव वापरलेली आहे। हिने सुद्धा आपला फालुदा खूप छान जसा कॉर्नफ्लॉवरची शेव टाकून लागतो ना तसाच लागतो, चवीमध्ये फारसा काही बदल होत नाही। तर शेव आपली छान व्यवस्थित शिजलेली आहे। ही तांदळाची शेव शिजण्यासाठी ना आपली जी नॉर्मल गव्हाची शेव किंवा मैद्याची शेव असते ना त्यापेक्षा थोडासा जास्त वेळ लागतो। थोडासा जास्त म्हटलं तर 1 ते 2 मिनिटं एवढा जास्त वेळ लागतो, यापेक्षा जास्त नाही। तर मस्त अशी शिजून झाल्याच्या नंतर ना एखाद्या गाळणीवरती आपल्याला गाळून घ्यायची आहे, जेणेकरून त्यातलं एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते निघून जाईल। वरतून लगेचच आपल्याला थंड पाणी घालायचं आहे, जेणेकरून शेव एकमेकांना चिकटू नये आणि अशी आपल्याला मोकळी करून ठेवायची आहे। सगळे जिन्नस आपल्याला असे रेडी करून ठेवायचे आहे। नंतर आपल्याला मस्त असा फालुदामध्ये हे सगळे टाकून फालुदा सर्व करायचा आहे। आता एक एक जिन्नस तर रेडी करून झालेलेच होते अगोदर। त्यानंतर आपलं दूधही इथे थंड झालेलं आहे, त्यामध्ये मी साधारणतः 3 चमचे जे रोज सिरप आहे ना ते टाकलेलं आहे। ते ह्यामध्ये टाकून व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे। तर आपलं जे दूध आहे इथे हे तयार झालेलं आहे। बरेच जण ना यामध्ये हा रोज सिरप वापरत नाही, प्लेन दूध टाकतात। तुम्ही तसंही केलं तरीही चालेल, त्याचंही फालुदा छानच लागतो, परंतु रोज सिरपमुळे ना अजूनच रिच आपला जसा बाहेर विकतचा फालुदा खातो ना तसा फालुदा तयार होणार आहे। जेली ही छान अशी सेट झालेली आहे। आता लगेचच फालुदा बनवायला घेऊया। सगळ्यात अगोदर जेलीचा लेयर देऊया। एक एक सगळे जिन्नस आपल्याला ह्या ग्लासामध्ये टाकायचे आहे। सब्जाच्या बिया, त्यानंतर जी शेव आपण शिजवून घेतलेली होती ती, आणि थंड केलेलं दूध टाकायचं आहे। तर ह्या थंड दुधाच्या ऐवजी जर तुम्हाला इथे रबडी वापरायची असेल ना तर ती नक्की वापरू शकता, त्यामुळे तर अजूनच फालुद्याला छान अशी टेस्ट येणार आहे। अगदी रॉयल फालुदा आपला इथे तयार होणार आहे। त्यानंतर इथे माझ्याकडे ना
आईस्क्रीम मी घरी बनवून ठेवलेली होती. तुमच्याकडे जी अवेलेबल आईस्क्रीम असेल ती तुम्ही यामध्ये घालू शकता. तर इथे माझ्याकडे राजभोग आईस्क्रीम होती ती यामध्ये मी टाकलेली आहे. तुम्ही प्लेन व्हॅनिला आईस्क्रीम यावरतून टाकली तरीही चालेल. ज्या फ्लेवरची आईस्क्रीम तुम्हाला यामध्ये घालायची असेल ती घालू शकता. सेम लेयर लावत लावत आपल्याला मस्त हा ग्लास भरून घ्यायचा आहे. वरतून काही टूटी फ्रुटी आणि आपल्याला ड्रायफ्रूटचे काप घालायचे आहे. मस्त असा आपला हा जसा गाड्यावर मिळतो ना तसा फालुदा इथे खाण्यासाठी रेडी झालेला आहे. चवीला म्हणाल तर अतिशय भन्नाट आहे. हे तर मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला ही रेसिपी बनवावी लागेल आणि खायला लागेल. तेव्हाच तुम्हाला समजेल हा फालुदा कसा तयार झालेला आहे. तर मग कशी वाटली ही फालुद्याची रेसिपी जर तुम्हाला जराही कुठे आवडली असेल ना तर रेसिपीला लाईक करायला अजिबात विसरू नका. तसेच तुमच्या मित्रपरिवाराबरोबर नातेवाईकांबरोबर सुद्धा शेअर करा. आता रेसिपी पाहत तुम्ही इथपर्यंत आलाच असाल. चॅनलवर जर नवीन असाल आणि चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत.